नमस्कार. सरकारी कर्मचारी बांधवांनो, MX मराठी न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस राज्य प्रशासनासाठी अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाचा ठरलेला आहे. कारण आज रोजी राज्य शासनाने 1-2 नाही तर तब्बल 6 मोठे आणि अत्यंत परिणामकारक शासन निर्णय म्हणजेच GR जाहीर केले आहेत. हे निर्णय केवळ कागदावरचे सरकारी आदेश नाहीत, तर महाराष्ट्रातील हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी आणि त्यांच्या हक्काच्या पैशांची थेट संबंधित आहेत. यामध्ये वेतन, भत्ते, पदोन्नती, सेवा अंतर्गत प्रगती योजना, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन आणि दिव्यांग कल्याण विभागातील अनुदाने यांसारख्या अतिशय संवेदनशील विषयांवर राज्य सरकारने आपली मोहर उमटवली आहे. या निर्णयांचा फायदा कोणाला होणार, कोणाचा निधी मंजूर झाला आहे आणि नेमकं तुमच्या खात्यावर याचा काय परिणाम होणार, हे सर्व आपण आजच्या या मेगा व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण सरकारी निर्णयांची सर्वात अचूक आणि अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचवण्याचं काम फक्त आणि फक्त MX मराठी न्यूज करत आहे. आजच्या या निर्णयांच्या मालिकेत सर्वात आधी आपण बोलूया सामान्य प्रशासन विभागामार्फत घेण्यात आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबद्दल, जो राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाशी संबंधित आहे. राज्य शासनाने या आयोगातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्ते अदा करण्यासाठी सन 2025-2026 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पीय तरतुदीतून मोठा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. आपल्याला माहिती आहे की संशोधन आणि तंत्रज्ञान विकास क्षेत्रात हा आयोग राज्यासाठी मोलाची भूमिका बजावत असतो. अशा महत्त्वाच्या आयोगातील स्थायी कर्मचाऱ्यांना त्यांचे नियमित वेतन वेळेवर मिळणे हे त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असते. निधी वितरणात होणारा विलंब हा अनेकदा कामकाजावर परिणाम करत असतो, परंतु आता शासनाने ही मंजुरी दिल्यामुळे या आयोगातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अडचणी दूर झाल्या आहेत आणि त्यांना दिलासा मिळाला आहे. यानंतरचा दुसरा मोठा निर्णय हा उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आला असून तो शासकीय महाविद्यालये आणि संस्थांमध्ये रात्रंदिवस ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांसाठी आहे. शासनाने या प्राध्यापकांसाठी सेवा अंतर्गत प्रगती योजना म्हणजेच करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम अंतर्गत वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीमध्ये स्थाननिश्चिती करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या या तज्ज्ञांना त्यांच्या सेवा काळाचा आणि गुणवत्तेचा विचार करून उच्च श्रेणीचा लाभ मिळणे हा त्यांचा हक्कच होता. या निर्णयामुळे पात्र सहाय्यक प्राध्यापकांच्या वेतनात मोठी वाढ होणार असून त्यांची शैक्षणिक प्रतिष्ठा आणि जबाबदारी देखील वाढणार आहे. ही योजना प्राध्यापकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी एक मोठे प्रोत्साहन देणारी ठरेल, ज्यामुळे राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेला नक्कीच चालना मिळेल. तिसरी महत्त्वाची घडामोडी ही उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागातून समोर आली आहे. भूमी विज्ञान व खनिकर्म संचालनालय नागपूर येथील आस्थापनेवर कार्यरत असलेल्या भूवैज्ञानिकांसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाने भूवैज्ञानिक संवर्गातून वरिष्ठ भूवैज्ञानिक संवर्गात पदोन्नती देण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. दीर्घकाळ एकाच पदावर काम करणाऱ्या आणि पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हा एक मोठा विजय मानला जात आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक हे पद अत्यंत जबाबदारीचे असते, कारण राज्याच्या खनिज संपत्तीचे नियोजन आणि देखरेख या पदाच्या माध्यमातून केली जाते. या पदोन्नतीमुळे संबंधित अधिकाऱ्यांचे केवळ वेतनमानच वाढणार नाही, तर त्यांचे प्रशासकीय अधिकार देखील विस्तारणार आहेत, ज्यामुळे विभागाची कार्यक्षमता अधिक सुधारेल. प्रशासकीय पारदर्शकतेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील एक महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या सेवा शुल्काबाबत शासनाने नवीन नियमावली आणि मंजुरी जाहीर केली आहे. यामध्ये पाणी, वीज आणि निवासस्थानांच्या देखभालीचा खर्च यांसारख्या सेवा शुल्काची वसुली अधिक नियमबद्ध करण्यात आली आहे. या निर्णयामुळे निवासस्थानांच्या व्यवस्थापनात अधिक स्पष्टता येणार असून शासनाचा महसुलात देखील नियमितता येईल. कर्मचारी आणि प्रशासन या दोघांसाठीही हे शुल्क आकारणीचे नियम आता अधिक सुटसुटीत होणार आहेत. ग्रामीण भागाच्या कण्याला बळकटी देणारा 5वा मोठा निर्णय ग्रामविकास विभागामार्फत घेण्यात आला आहे. ग्रामीण प्रशासनाचा पाया असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन तसेच सदस्य बैठक भत्ता आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी शासनाचा सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे कर्मचारी हे थेट जनतेशी जोडलेले असतात आणि त्यांचे वेतन वेळेवर मिळणे हे ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या निधीच्या वितरणामुळे राज्यातील ग्रामीण प्रशासकीय यंत्रणा अधिक वेगाने धावेल आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न देखील मार्गी लागेल.
शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय दिव्यांग कल्याण विभागामार्फत घेण्यात आला आहे. मतिमंद प्रवर्गातील दिव्यांग बांधवांसाठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि दिव्यांग मुलांच्या संगोपनाचा खर्च भागवण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. विशेष गरज असलेल्या या बांधवांची सेवा अखंड सुरू राहावी आणि या संस्थांना आर्थिक पाठबळ मिळावे हा यामागचा शुद्ध हेतू आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना मोठी उभारी मिळणार आहे. मित्रांनो, आजच्या या निर्णयांच्या मालिकेत पाहता असे लक्षात येते की राज्य सरकार प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहे. वेतन वेळेवर देणे, रखडलेल्या पदोन्नती मार्गे लावणे आणि ग्रामीण तसेच सामाजिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निधी उपलब्ध करून देणे यातूनच राज्याचा विकास साध्य होत असतो. या सर्व निर्णयांचा एकत्रित परिणाम हा कर्मचारी वर्गाचे मनोबल वाढवणारा ठरेल यात शंका नाही. तर मित्रांनो, आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपण या 6 अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयांची इत्तंभूत माहिती घेतली आहे. ही माहिती अधिकृत असून कर्मचाऱ्यांच्या हिताची आहे. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि आपल्या इतर सहकारी कर्मचारी मित्रांपर्यंत ग्रुप्सवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण अचूक माहिती हाच कर्मचाऱ्यांचा खरा अधिकार आहे. तुमच्या मनात या निर्णयांबाबत किंवा वेतनाबाबत काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्यावर उत्तरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. अशाच प्रकारच्या रोजच्या शासन निर्णयांच्या अपडेटसाठी, वेतन आणि भत्त्यांच्या बातम्यांसाठी आणि अधिकृत सरकारी आदेशांसाठी MX मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा महाराष्ट्राचं आपलं हक्काचं चॅनल MX मराठी न्यूज. मी आहे तुमचा विश्वासू मित्र. पुन्हा भेटूया एका नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.